student, our today's point is chemical properties of alkynes. In chemical properties, we will see the following reactions, that is acidity of alkynes, addition of H2, addition of X2, addition of HX and addition of H2. Then one by one the reaction. First reaction, addition of acidity of alkynes. Alkynes having general molecular formula CnH2n minus 2 and its functional group is carbon-carbon triple bond. First member of alkyl is acetylene. In case of terminal alkynes means there is at least one hydrogen atom attached to the carbon triply bonded carbon atom. म्हणजे एका साइडला हा हायड्रोजन ॲटम असलाच पाहिजे अशा प्रकारचा अल्काइन्स आणि दुसऱ्या बाजूला हायड्रोजन असेल किंवा कुठलाही अल्किल ग्रुप असेल R-C ट्रिपल बॉन्ड CH अशा प्रकारचं जे अल्काइन्स आहे त्याला टर्मिनल अल्काइन्स असं म्हटलं जातं. हा ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम आणि त्याला अटॅच झालेला हायड्रोजन. मग असा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन कसा आहे तर ऍसिडिक हायड्रोजन. म्हणून ती जी प्रॉपर्टी सांगितली त्याला म्हटलं ऍसिडिटी ऑफ अल्काइन्स. हायड्रोजन ॲटम attached to triply bonded carbon atom is more acidic in nature. More acidic, it is proved by reaction of alkynes, terminal alkynes with strong bases like lithium amide, LiNH2. जसं KOH, NaOH हे बेसिस आहे, स्ट्रॉंग बेसिस आहे आणि त्याही पेक्षा स्ट्रॉंग बेस हे काय आहे लिथियम अमाइड किंवा सोडा अमाइड NaNH2. तर अशा बेस बरोबर जर रिएक्शन झाली टर्मिनल अल्काइनशी तर हा हायड्रोजन रिप्लेस होतो. म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे तो हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खिचून घेतो आणि निगेटिव्ह चार्ज हा कार्बन ॲटमवर येतो, हा निगेटिव्ह, आणि हा H+ च्या स्वरूपात हायड्रोजन निघून जातो. जो H+ हायड्रोजन आहे त्याची रिप्लेसमेंट ही लिथियम मुळे होते. प्लस LiNH2 gives R-C ट्रिपल बॉन्ड C minus Li plus आयोनिक कंपाउंड तयार होतो. प्लस NH3 हा हायड्रोजन आणि हा NH2 मिळून बाय प्रोडक्ट मिळतो NH3. त्याला म्हणतात लिथियम ऍसेटिलिड. लिथियम ऍसेटिलिड. Why hydrogen atom attached to triply bonded carbon atom is acidic? The reason for this, the carbon atoms bonded by triple bond are having 50% S character. Having 50% S character and 50% P character due to sp hybridization. आपण मागच्या काही लेक्चर मध्ये sp3 हायब्रिडायझेशन, जिथं मिथेन मोलेक्यूल आपण एक्सप्लेन केला, sp2 हायब्रिडायझेशन नुसार इथिलीन मोलेक्यूल एक्सप्लेन केला आणि sp हायब्रिडायझेशन नुसार तुम्हाला ऍसिडिलिन मोलेक्यूल सुद्धा एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. मग हे sp हायब्रिडायझेशन मुळे 50% S कॅरेक्टर आणि 50% P कॅरेक्टर. आणि
50% यस कॅरेक्टर असल्यामुळे हा जो कार्बन ऍटम आहे हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन ऍटम स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही खेचून घेतो. म्हणजे जो एक बॉन्ड आहे, एक बॉन्ड म्हणजे काय, तर दोन इलेक्ट्रॉनची शेअरिंगनं एक बॉन्ड तयार झाला, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि ह्या कोव्हॅलंट बॉन्डचे दोनही इलेक्ट्रॉन हे कार्बन कडे जातात ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचर ऑफ दी ट्रिपली बॉन्डेड कार्बन ऍटम. Therefore, हायड्रोजन बिकम्स इलेक्ट्रॉन डिफिशियंट. जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो तो लिव्हिस ऍसिड असतो आणि H च्या स्वरूपात तो बाहेर पडतो. आणि लिथियम LiNH2 लिथियम अमाइडची ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस H+ ला Li+ हा रिप्लेस करतो, कारण H+ पेक्षा Li+ कसा आहे तर स्ट्रॉंग आहे. जो स्ट्रॉंग असतो तो दुसऱ्याला बाजूला करतो आणि त्याची जागा तो घेतो. लिथियम ऍसेटिलेट. फॉर एक्झाम्पल इथाइन. This is IUPAC name, commonly known as acetylene. Reacts with LiNH2, gives HC triple bond C Li. आगे second molecule plus NH3 LiNH2 second molecule. Again this hydrogen is replaced, Li C triple bond C Li gives monolithium ethylidene. Monolithium ethanide. Monolithium ethanide. Dilithium ethanide. दोन हायड्रोजन दोन लिथियम आयन्स न रिप्लेस केले जातात ड्यू टू इट्स ऍसिडिक नेचर. Second example, reaction of propyl CH3 C triple bond CH. आता इथे एकच हायड्रोजन आहे रिप्लेसमेंट साठी, कारण दुसऱ्या बाजूला येतो R ग्रुप आहे. हा टर्मिनल अल्काइन झाला. प्लस LiNH2 गिव्ह CH3 C ट्रिपल बॉन्ड C Li. मोनोलिथियम प्रोपानाइड. लिथियम आता इथे डाय नाहीये त्यामुळे आपण डायरेक्ट लिथियम असं म्हटलं तरी चालेल. लिथियम प्रोपिनाइड प्लस NH3. हा NH2 आणि हा H. बाय प्रोडक्ट काय मिळतो तर NH3 मीन्स अमोनिया. The order of acidic character of hydrocarbons in case of saturated and unsaturated hydrocarbons. Alkynes, hydrogen in alkynes more acidic than alkenes and it is more acidic than alkenes. This is sequence for the acidic character of the unsaturated and saturated hydrocarbons. Second, addition of H2. These four are addition reaction. This addition reaction is due to unsaturated hydrocarbons having two hydrogen
less than the alkenes and 4 hydrogens less than the corresponding alkanes. Therefore, it preferentially undergo addition reaction. HC triple bond CH, addition of H2. When catalytic hydrogenation reaction takes place, catalytic hydrogenation reaction, hydrogenation reaction in presence of catalysts like nickel, palladium or platinum. It also essential. It directly gives alkane as a product. 2 molecules are added, HC, H double bond, CH2 double bond, CH2. It gives ethene from ethyl. Again, it continuously reacts in presence of nickel, palladium or platinum. Means the reaction is continue to give ethane. And his reaction आपण सिंगल स्टेप मध्ये दाखवू शकतो. HC triple bond CH plus twice of H2 in presence of nickel or palladium or platinum gives CH3 single bond CH3, that is C2S6 ethane as a product. इथेन ही रिएक्शन कुठली आहे? ऍडिशन रिएक्शन झाली. त्यामुळे इथं कुठेही बाय प्रोडक्ट आपल्याला मिळत नाही. फक्त हा जो 4 हायड्रोजन आयटम आहे, 4 हायड्रोजन आयटम आपण जर अल्काइन मध्ये इथाइन मध्ये ऍड केले तर आपल्याला इथेन प्रोडक्ट मिळते. देन पार्शियल हायड्रोजनेशन रिएक्शन, partial hydrogenation reaction by using Lindlar catalyst. Lindlar catalyst. आता ही रिएक्शन बघितली आपण प्रिपरेशन ऑफ इथीन अल्कीन मध्ये, प्रिपरेशन ऑफ अल्कीन फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे अल्काइन्स पासून अल्कीन मिळवण्यासाठी आता ही रिएक्शन काय केली आपण? अल्काइन पासून थेट काय मिळालं आपल्याला? अल्केन मिळालं. म्हणजे ही रिएक्शन मिडल स्टेपला स्टॉप होऊ शकत नाही, कारण कंटिन्यू रिएक्शन होते आणि त्यापासून आपल्याला अल्केन प्रोडक्ट मिळतो. परंतु आपल्याला जर रिएक्शन अल्कीन स्टेजला स्टॉप करायची असेल तर आपल्याला एक स्पेसिफिक कॅटलिस्ट यूज करावा लागतो. त्याचं नाव लिंडलार कॅटलिस्ट. आता लिंडलार कॅटलिस्ट मध्ये आपल्याला 2 प्रकारचे प्रोडक्ट मिळू शकतात. एक सीस प्रोडक्ट आणि दुसरा ट्रान्स प्रोडक्ट. आता सीस प्रोडक्ट साठी लिंडलार कॅटलिस्ट यूज केला जातो. पॅराडाइज चारकोल, पॅराडाइज चारकोल in presence of quinoline. It is poison, quickly poison by using quinoline gives cis product, while for getting trans product sodium in liquid ammonia is used. Sodium in liquid ammonia, that is NH3. Formalized NH3 is used. First use cis product, second use trans product. Cis alkene means similar groups lie at the same side or carbon-carbon double bond. And trans means similar groups lie at opposite side of the carbon-carbon double bond. आता मग cis and trans आपण कुठे बघतो? cis and trans हे आपण इथिन मध्ये बघत नाही, परंतु हायर अल्किन्स असतील, हायर अल्किन्स, that is butyl onwards, ब्यूटूइन किंवा त्यापेक्षा हायर मेंबर्स असतील तर त्यामध्ये आपल्याला सिस आणि ट्रान्स असे जॉमेट्रिकल आयसोमर्स दिसतात. फॉर एक्झाम्पल
Sc triple bond CH plus H2 PDC in place of quinoline. It gives one at the same product. इथं काय होणार, दोन हायड्रोजन फक्त ऍड होणार. हा मूळचा हायड्रोजन ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्ड मध्ये झालं आणि आणखी एक हायड्रोजन आपण इथं ऍड केला. प्रोडक्ट काय असेल, CH2 डबल बॉन्ड CH2. आता दोनही चारही तिथं अटॅच झालेले हायड्रोजन म्हणजे मूळचे दोन हायड्रोजन नंतर ऍड केलेले हायड्रोजन असल्यामुळे इथं आपल्याला सिस आणि ट्रान्स असं सेपरेशन दिसत नाही. परंतु हेच जर प्रोडक्ट रिएक्टंट But2YNE, that is 2-butyne असेल आणि इथं जर आपण ऍडिशन रिएक्शन केली PDC इन प्रेझेन्स ऑफ क्युनोलिन, तर पर्टिक्युलरली आपल्याला सिस प्रोडक्ट मिळतो. सिस प्रोडक्ट कसा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हे त्याचे उरलेले दोन बॉन्ड. तर दोन बॉन्ड पैकी CH3 ग्रुप सिमिलर ग्रुप्स ऍट दी सेम साइड ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि हे दुसऱ्या बाजूला असेल दोन हायड्रोजन. परंतु ह्याच ठिकाणी आपण पॅराडाइज चारकोल ऐवजी सोडियम इन लिक्विड NH3 अमोनिया जर यूज केला तर प्रोडक्ट हा ट्रान्स असेल. मग ट्रान्स प्रोडक्ट कसा, बघा हे चार ग्रुप, इथं CH3 हायड्रोजन, तर इथं CH3 ऐवजी काय असेल हायड्रोजन आणि अपोजिट साइडला असेल CH3. बघा सिमिलर ग्रुप्स ला ऍट अपोजिट साइड ऑफ दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याला म्हणतात ट्रान्स. हे झालं सिस ब्यूटूइन आणि हे ट्रान्स ब्यूटूइन, सिस प्रोडक्ट अँड ट्रान्स प्रोडक्ट. हे रिएक्शन आपण बघितले, पुन्हा एकदा आपण रिवाइज केलं. देन ऍडिशन ऑफ H2 means halogen and reaction is halogenation reaction where X equal to Br Cl2 or I2, fluorination, bromination or iodination reaction. फ्लोरिनेशन रिएक्शन ही जनरली कॅरीड आउट केली जात नाही कारण ती एक्सक्लुझिव्ह रिएक्शन असते. हायड्रोजन आणि क्लोरीनला जास्त अफिनिटी असल्यामुळे त्यांची रिएक्शन विगरस रिएक्शन होते, एक्सक्लुझिव्ह रिएक्शन होते. म्हणून शक्यतो हॅलोजनेशन मध्ये फ्लोरिनेशन रिएक्शन ही लॅबोरेटरीमध्ये डन केली जात नाही. Sc ट्रिपल बॉन्ड CH फर्स्ट मेंबर इथाईन. पुन्हा लक्षात घ्या, इथाईनलाच काय म्हटलं जातं ऍसिटिलीन, कारण ते त्याचं कॉमन नेम आहे ऍसिटिलीन. प्लस H2, आपण इथं जनरल फॉर्मच घेतला H2, काय होणार HCX डबल बॉन्ड CXH. Again, addition of H2 in presence of CCl4, carbon tetrachloride. सिमेट्रिकल अल्कीन आपल्याला मिळालं आणि ऍडिशन रिएक्शन पुन्हा कंटिन्यू होते कारण इथं काय आहे तर अनसॅच्युरेशन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड तिथं आहे, त्यामुळे अनसॅच्युरेशन असल्यामुळे आणखी एक मोलिक्यूल तिथं ऍड होतो. SCX सिंगल बॉन्ड XXH. टेट्रा हॅलो अल्केन ऍज अ प्रोडक्ट. टेट्रा हॅलो अल्केन
आता ही झाली जनरल रिॲक्शन. आता आपण X2 हा ब्रोमीन घेऊ. Hc ट्रिपल बॉन्ड CH प्लस Br2 in place of CCl4 Sc Br BrH. काय होईल? नाव काय होईल? 1,2 डायब्रोमो इथिन. 1,2 डायब्रोमो इथिन. Again, addition of second molecule of Br2 single bond 2 bromine at second carbon atom, name is 1122 टेट्रा ब्रोमो इथेन. आता इथिनचं रूपांतर इथेन मध्ये झालं. इथं डबल बॉन्ड होता, आता इथं काय आहे तर सिंगल बॉन्ड आहे. 1,1. आता कुणालाही आपण 1 म्हणू शकतो, कुणालाही 2 म्हणू शकतो, कारण ते काय आहे सिमेट्रिक आहे. दोन्ही बाजू कशा आहे सारख्या. इथं दोन्ही बाजू सारख्या. 1122 टेट्रा. टेट्रा मीन्स 4. ब्रोमो इथेन. 1122 टेट्रा ब्रोमो इथेन. आता हीच रिॲक्शन आपण फ्लोरिनेशन रिॲक्शन केली. ऍडिशन ऑफ Cl2. X ऐवजी काय असेल Cl असेल. पुन्हा दुसरा मोलेक्यूल Cl2. इथं प्रत्येक वेळी X ऐवजी काय असेल तर Cl असेल. आणि नेम सुद्धा ह्याच पद्धतीने असेल. 1122 टेट्रा ब्रोमो ऐवजी आता काय होईल क्लोरो इथेन. आता आपण इथाईन चेंज करू. म्हणजे इथं हायड्रोजन ऐवजी आपण जर CH3 घेतला ते झालं प्रोपाईन. इथाईनचं रूपांतर कशात झालं तर प्रोपाईन मध्ये. जसं मॅथ्सला एक फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू चेंज करून वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार करतो, तसंच ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एकदा आपल्याला फंक्शन ग्रुप माहित असेल, आपल्याला स्ट्रक्चर माहित असेल, स्ट्रक्चरचं रिप्रेझेंटेशन माहित असेल, तर आपण फक्त R ग्रुप जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप चेंज केला तर आपले वेगवेगळे एक्झाम्पल्स तिथे तयार होतात. बाकी सेम जे स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर आणि फंक्शनल ग्रुप आहे तो आज इथेच राहतो. इथं काय केलं आपण CH3 केलं. हे झालं 1,2 डायक्लोरो प्रोपेन. 1,2 डायक्लोरो प्रोपेन. 1122 टेट्रा क्लोरो प्रोपेन. आता नंबरिंग आपण इकडनं देणार. इथं आपण इथं सबस्टिट्यूएंट अटॅच केले. हा फंक्शन ग्रुप झाला 1 2 3. 1122 टेट्रा. टेट्रा मीन्स 4 क्लोरो प्रोपेन. 1122 टेट्रा क्लोरो प्रोपेन. अशा प्रकारे जितके क्लोरीन असेल ते कुठल्या कार्बनला अटॅच आहे, लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन ऍटम्स आहे, त्यानुसार आपल्याला सहज नॉमेनक्लेचर त्याचं काढता येतं. Then third reaction, addition of HX. आता X2 हा X मुळे X2 कसा आहे हा सिमेट्रिक होता, त्यामुळे ऍडिशन ही डायरेक्ट होत होती दोन्ही मोलेक्युल्स सिमिलर वेनं सारख्याच प्रकारे. परंतु आता मात्र जो ऍडिशन आपण रिएजंटचे ऍडिशन करणार आहे हा रिएजंट कसा आहे असिमेट्रिक रिएजंट आहे. त्यामुळे ह्याची ऍडिशन प्रत्येक मोलेक्युलला सारखीच असेल असं नाही. आता आपण एक एक्झाम्पल बघू. Sc ट्रिपल बॉन्ड CH प्लस HX इथाइल
इथं काय झालं, सिमेट्रिक सबस्ट्रेट झाला. सबस्ट्रेट सिमेट्रिक आहे. इथं कार्बन हायड्रोजन, या बाजूला कार्बन हायड्रोजन. रिएजंट मात्र कसा आहे, असिमेट्रिक आहे, HX. परंतु सबस्ट्रेट सिमेट्रिक असल्यामुळे हायड्रोजन हा कुठल्याही कार्बनकडे जाऊ शकतो आणि हॅलोजनही कुठल्याही कार्बनकडे जाऊ शकतो. कारण कुठल्याही कार्बनला आपण अटॅच केला तर आपल्याला वन अँड दी सेम प्रोडक्ट, एक आणि एकच प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे, HCH. आता इथं आपण एक बॉन्ड ब्रेक केला आणि त्याऐवजी काय केलं, HX मॉलिक्यूल ऍड केला. हा X मॉलिक्यूल आणि हा मूळचा एक हायड्रोजन. हे झालं व्हिनाइल हलाइड. व्हिनाइल हलाइड that is haloethene. haloethene. आता हॅलोजन कुठलं आहे आपण घेतला नाही, त्याला फ्लोरीन ब्रोमीन असं सध्या तरी आपण नाव लिहिलेलं नाही, ही जनरल रिएक्शन घेतली. व्हिनाइल हलाइड, haloethene. Again due to unsaturation, second molecule of HX is added. आता मात्र सेकंड मॉलिक्यूल आपल्याला जो ऍड करायचा आहे तो कशा प्रकारे ऍडिशन होईल. आता हे सिमेट्रिक सबस्ट्रेट होतं, इथं मात्र असिमेट्रिक सबस्ट्रेट झालंय. आता याला असिमेट्रिक का म्हणायचं, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साइडला CH2 ग्रुप आहे आणि एक साइडला CHX ग्रुप आहे, दोन्ही साइड सारख्या नाहीये. मग आणि रिएजंट सुद्धा कसा आहे तर असिमेट्रिक आहे. असिमेट्रिक त्याच्या एका बॉन्डच्या एका टोकाला हायड्रोजन आहे आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर हॅलोजन आहे. मग आता आपला इथं रूल वापरावा लागेल तो मार्कोनिकॉक्स रूल. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉक्स रूल, when asymmetric reagent added to the asymmetric substrate, then negative part of the reagent goes to that carbon atom which bears less number of hydrogen. म्हणजे ह्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा कसा आहे, पार्शियली पॉझिटिव्ह, हा काय पार्शियली निगेटिव्ह. तो निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऍटम विच बियर्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे अशा कार्बनकडे निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा जातो. मग आपला प्रोडक्ट कसा असेल, निगेटिव्ह पार्ट इकडे गेला म्हणजे हायड्रोजन कुठं आला, त्याच्या अपोजिट कार्बन ऍटमला आला. असा आपला प्रोडक्ट मिळेल. आता ह्या प्रोडक्टला आपण म्हणतो, दोन प्रकार सांगितले तुम्हाला डायहॅलोजनचे, एक व्हिसिनल आणि दुसरं जिमिनल. मागच्या लेक्चर मध्ये आपलं झालंय व्हिसिनल डायहॅलाइड आणि जिमिनल डायहॅलाइड. हे जिमिनल डायहॅलाइड. आणि आणखी एक प्रकार असतो तो व्हिसिनल डायहॅलाइड. When two halogen atoms attach to the adjacent carbon atom known as vicinal dihalide, and when two halogen atoms attach to the one and the same carbon atom known as geminal dihalide. मग आपला प्रोडक्ट कुठला मिळतो तर जिमिनल डायहॅलाइड आपल्याला प्रोडक्ट मिळतो. आता याचा आपल्याला एक्झाम्पल मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण एक्स ऐवजी काय घेणार इथं, आता क्लोरीन घेऊ आपण. इथे काय होईल क्लोरीन. मग व्हिनाइल हलाइडचं रूपांतर काय होईल, व्हिनाइल क्लोराइड मध्ये होईल, व्हिनाइल क्लोराइड. हॅलोइथिन ऐवजी काय होईल क्लोरोइथिन, कारण पर्टिक्युलर आपण हॅलोजन तिथं यूज केलाय. इथं सुद्धा HX ऐवजी HCl आणि इथं दोन क्लोरीन असेल. मग नेम काय होईल 1,1 डायक्लोरोइथेन. 1,1 डायक्लोरोइथेन और इथिलीडीन डायक्लोराइड. इथिलीडीन डायक्लोराइड हे झालं IUPAC ने आणि हे कॉमन ने.
आता या ठिकाणी आपण अल्काइनही चेंज करू शकतो आणि हॅलो ऍसिड सुद्धा आपण चेंज करू शकतो. हे एक्झाम्पल पुन्हा घेऊ. कारण इथं आपण काय केलं, सबस्ट्रेट सुद्धा असिमेट्रिक वापरलाय. सबस्ट्रेट असिमेट्रिक वापरला त्यामुळं इथं ऍडिशन मात्र चेंज होईल, इथाइन सारखी होणार नाही. फर्स्ट ऍडिशन सुद्धा अकॉर्डिंग टू दी मार्कोनिकॉव्स रूल असेल. निगेटिव्ह पार्ट ऑफ दी रिएजंट गोज टू दी that carbon atom which bears less number of hydrogen. इथं होईल CH3 C Br डबल बॉन्ड हा CH, ठीक आहे, 2 ब्रोमो प्रोपीन. पुन्हा ऍडिशन ऑफ HBr CH3 C Br आणि हा इथं काय केला, हा हायड्रोजन आणि हा नंतर आलेला हायड्रोजन 1 2 3 आणि हा चौथा हायड्रोजन CH2. आता आणखी एक हायड्रोजन ऍड झाला म्हणजे इथं काय झालं, CH3 झाला. ओके, म्हणजे काय झालं, 2,2 डायब्रोमो प्रोपेन. 2,2 डायब्रोमो प्रोपेन. असिमेट्रिक सबस्ट्रेट असेल, असिमेट्रिक रिएजंट असेल तर ऍडिशन फर्स्ट स्टेपला सुद्धा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल असेल आणि सेकंड स्टेपला सुद्धा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल नुसार असेल. प्रोडक्ट मिळेल आपल्याला 2,2 डायब्रोमो प्रोपेन. ऍडिशन ऑफ H2O. Addition of H2O. H2O is added to alkyl in presence of 40% H2SO4, that is sulfuric acid, and 1% HgSO4 means mercuric acid. 40% sulfuric acid and 1% mercuric acid. Addition is simple, that is directly, because substrate is symmetric substrate. This one hydrogen and OH group. काय केलं आपण, या H2O चं स्प्लिटिंग H आणि OH मध्ये केलं. तर त्यापैकी एक हायड्रोजन एका कार्बनला अटॅच केला, OH ग्रुप दुसऱ्या कार्बनला अटॅच केला. त्याला याचं नाव होतं व्हिनाइल अल्कोहोल. व्हिनाइल अल्कोहोल. देन सेकंड मॉलिक्यूल ऑफ H2O. अनसॅच्युरेशन असल्यामुळे आणखी एक मॉलिक्यूल ऍड होतो. मग सेकंड मॉलिक्यूल ऍड होत असताना रिएक्शन कशी होते, तर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल नुसार होते. इथं आता निगेटिव्ह पार्ट काय झाला, OH ग्रुप. OH ग्रुप goes to that carbon atom which bears less number of hydrogen. आणि इथं आला हायड्रोजन H, OH and OH. आता ज्यावेळेस दोन OH ग्रुप एकाच कार्बनला असतात, आता असा सबस्टन्स हा अनस्टेबल असतो. अनस्टेबल आणि अनस्टेबल सबस्टन्स टॉटोमरायझेशन होतं. मीन्स वन फंक्शनल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू अनदर फंक्शनल ग्रुप. आता इथं फंक्शनल ग्रुप कुठला आहे, तर अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे आणि अल्कोहोल फंक्शनल ग्रुपचं रूपांतर अल्डिहाइड किंवा कीटोन मध्ये होतं. इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि हा OH ग्रुप निघून जातो. बघा प्रोडक्ट काय असेल, हा CH3, फक्त हायड्रोजन आपण शेजारी शेजारी लिहिले, हा H आणि हा डबल बॉन्ड
खाली लिहिलं तरी चालतो, साईडला लिहिलं तरी चालतो. काय झालं? CH3CHO. आपण हाच प्रोडक्ट असाही लिहू शकतो, CH3CHO. ॲसेटाल्डिहाइड. त्यापासून प्रोडक्ट मिळाला ॲसेटाल्डिहाइड. अल्कोहोल इज कन्व्हर्टेड इंटू ॲसेटाल्डिहाइड मीन्स कार्बोनिल कंपाऊंड. अल्काईनचं रूपांतर कशात झालं? तर कार्बोनिल कंपाऊंड मध्ये झालं. आता इथाईन ऐवजी आपण प्रोपाईन यूज केलं, CH3. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथेही काय झालं? हे असिमेट्रिक सबस्ट्रेट झाला, असिमेट्रिक रिएजंट झाला. म्हणून फर्स्ट स्टेप सुद्धा कशी असणार? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल नुसार असणार. इथाईन मध्ये फर्स्ट स्टेप आपण अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल तिथे यूज करत नाही, कारण कुठल्याही कार्बनला H गेला, कुठल्याही कार्बनला OH गेला तर वन अँड दी सेम प्रोडक्ट आपल्याला मिळणार असतो. परंतु इथं मात्र आपला OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच करणार जो ट्रिपली बॉन्डेड आहे, तर ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे. म्हणजे इथं जर CH3 असेल आणि आता इथं हायड्रोजन नाहीये, तर त्याऐवजी आपण काय जोडणार? इथं OH ग्रुप जोडणार आणि दुसऱ्या कार्बनला हायड्रोजन आपण जोडणार. हा जो OH ग्रुप आहे तो कुठे गेला? ज्याला कमीत कमी हायड्रोजन आहे अशा कार्बनला आपण अटॅच केला. लक्षात बघा, हा CH3 याला जोडला OH, ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्ड मध्ये झालं. एक हायड्रोजन होता तर यातला आणखी एक हायड्रोजन इथं अटॅच झाला. आता सेकंड मोलिक्युल सुद्धा अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्हस रूल नुसारच त्याची ऍडिशन होणार. मग OH ग्रुप कुठं जाणार? बघा, इथं 2 हायड्रोजन आहे, इथं एकही हायड्रोजन नाही, म्हणजे ह्या कार्बनकडे OH ग्रुप जाणार. CH3COH, OH डबल बॉन्डचं रूपांतर आता सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि हा यातला एक हायड्रोजन मिळून टोटल किती झाले? तर 3 हायड्रोजन झाले. आता हे सुद्धा कंपाऊंड कसं आहे? अनस्टेबल आहे, कारण इथं 2 OH ग्रुप एकाच कार्बनला अटॅच आहे. याचंही काय झालं? टॉटोमरायझेशन. अल्कोहोलचं रूपांतर कशात होणार? आता बघा, हा H थोडा सेपरेट लिहिते मी. इथं डबल बॉन्ड तयार झाला, हा OH ग्रुप निघून गेला. जिथं हा एरोनं दाखवलं मी, बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड तयार झाला, हा ग्रुप निघून गेला, म्हणून त्याला असा कर्व एरो दिला. CH3C डबल बॉन्ड O CH3 हे झालं ऍसिटोन. मगाशी मिळालं आपल्याला ऍसेटाल्डिहाइड आणि आता मिळालं ऍसिटोन. दोन्ही काय? कार्बोनिल कंपाऊंड. आपण काय म्हणू शकतो? Alkynes are used for the preparation of carbonyl compounds like acetaldehyde as well as acetone. This is addition of H2. And last point is uses of alkynes. Uses. फर्स्ट यूज जे आपण आता रिएक्शन वरून बघितलं, प्रिपरेशन ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स, व्हेरियस ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक ऍसेटाल्डिहाइड, acetone, as well as tetrahalo compounds. Alkanes are prepared from the alkynes. Second, it is useful for the preparation of synthetic fibers. Synthetic fibers, fibers म्हणजे धागे. Synthetic fibers, त्यानंतर वेगळे पॉलिमर्स, प्लास्टिक प्रिपरेशन साठी alkynes यूज केलं जातं. थर्ड वन इज फॉर आर्टिफिशियल रिबनिंग ऑफ द फ्रूट. आर्टिफिशियल रिबनिंग
इथाईनचाही वापर केला जातो. ऍसिटिलीन वापरलं जातं आर्टिफिशियल रिपनिंग ऑफ दी फ्रुट्स. जी आपण रिॲक्शन बघितली, इंडस्ट्रियल प्रिपरेशन फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड, त्यापासून ऍसिटिलीन मिळतं. जे ऍसिटिलीन हे आर्टिफिशियल रिपनिंग साठी वापरलं जातात. अँड ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम, तुम्ही वेल्डिंगच्या दुकानात बघितलं असेल, ब्राईट कलरची फ्लेम तयार होते. ती फ्लेम कसली असते, तर ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम. ऑक्सिजन मध्ये जर ऍसिटिलीन हा बर्न केला तर तिथं हाय टेम्परेचर क्रिएट होतं. हाय टेम्परेचर क्रिएट करण्यासाठी ऑक्सी ऍसिटिलीन फ्लेम यूज केली जाते, जी कटिंग अँड बिल्डिंग ऑफ मेटल्स साठी वापरली जाते. फॉर कटिंग अँड बिल्डिंग of metal, oxyacetylene flame is used. These are main 4 uses of the alkynes for the preparation of various organic products like acetaldehyde, acetone, acetic acid, as well as tetrahaloalkanes. Then preparation of fibers, polymers, plastic, as well as rubber, it is used. Then for artificial ripening of fruit, acetylene is used. And with oxygen for the formation of oxyacetylene flame for cutting and welding of metals. These alkynes, that is particularly acetylene, is used.